ठीक आहे मी जाते. तू चालतेस का सोबत? मी अगं कशाला ना, मला जरा घरी अर्जंट काम आहे, तू जा ना. बरं. ए शक्ती, अगं इथे कुठे जातेस? बाहेर जायचंय ना. बॅग घ्यायला चाललीये. सॉरी सॉरी सॉरी. शक्ती, अगं बॅग घ्यायला गेली होतीस तर कपडे पण बदलायचे ना. छान असं पंजाबी ड्रेस घालायचा, असं पावडर लावायची, परफ्यूम मारायचा. लग्नाला नाही चालले मी, शिवाला भेटायला चालले. चला. अगं पण तयार जाऊ दे, कशी का होईना जाते ना, ते महत्वाचं. आई जगदंबे, आज दोघे एकमेकांना प्रपोज करू देत. भावा, मला काय वाटतं, काहीतरी महत्वाचं इम्पॉर्टंट प्रायव्हेटली बोलायचं असेल ना त्यांना, म्हणून तर त्याने निरोप पाठवला ना. उगाच पाठवला. कदाचित कोरोना भाऊंबद्दल तिला काही महत्वाचं बोलायचं नसेल ना, जाऊनच विचारतो. ठीक आहे, मी जाऊन भेटतो. आलो फ्रेश होऊन. हो हा, लवकर ये, मस्त चांगले कपडे घालून ये. काय शिवा घरी येऊनही बोलू शकला असताच माझ्याशी. असं बाहेर का बोलवलंय याने? ह्याला इतकं काय कॉन्फिडेन्शियल बोलायचं असेल? हेच आहे ती. ऐका रे, हत्यारा लपून ठेवा. तिला गाठून लगेच विषय संपवायचा आहे तिचा. आणि हो, काम झाल्यावर लगेच कल्टी मारायची. चला. अरे इतका प्रकाश कुठून आला? काहीच दिसत नाहीये रे. अरे मुलगा कुठं गायब झाली? अरे शोधा तिला, शोधा. समोर गेली असणार, पकडा. या शिवासाठी यायला निघाले, तू कधी पण पोहोचू शकतो इथं. हा, हे शक्ती पण निघालीये, ती कधी येऊ शकते. मी ना पळत पळत आले शॉर्टकटने. हे वस्त्रा, तू पण पटपट पळा, कामाला आम्ही पण सटकतो. हा चल. ये. अरे शिवा भाव आला इकडे. अरे पण तू इतक्या लवकर कसा काय आला? आणि इतक्या लवकर काय घर जवळ ना का त्याचं? काय बोलतो तू? ए, तुम्ही काय दोघं गप्पा मारत बसले? चला ना, लपा ना कुठेतरी. चला चला लपूया. अरे इथे कुठे चालला? नाही तिकडे जा. इथे बघ ना. अरे काय करतो हे? विस्कटला ना तो बघ तू. तू काय करतो? चला ना, लपा लपा लपा. चला मग. शिवा आला, शक्ती कुठे राहिली? येत असतील, शक्ती वहिनी पण येत असतील. इथून ना नीट ऐकू येणार नाही. मला ऐकायचं होतं यार. काय बोलतील एकमेकांशी? आय लव्ह यू. हे काय बोलतोयस तू? चप्पल काढू का? चप्पल काढू? करू काय आज तुझा? हो नाही, मी तसं नाही म्हणलो. मी बोलत होतो की शिवाशिव शक्ती वहिनी आय लव्ह यू म्हणून, असं सांगत होतो. तसं नीट सांगत नाही. हो नीटच सांगत होतो, पण तुम्ही ऐकूनच घेत नाही ना माझं पूर्ण. ठीक आहे, समोर बघ आता. हे सगळं काय आहे? झाडाला एवढं का सजवलंय? कोणी केलंय? शक्तीने? पण का? बोल. शिवा,
काय आहे हे सगळं? शिवाने हे असं झाड का सजवलंय? अरे पण ती एकटी नाही. अरे पण तो शिवा पण तिच्या सोबत आहे. आता काय करायचं? कोरोना भाऊंना फोन करतो. शक्तीचं काम एवढ्या लवकर झालं? लवकर लयच फास्ट आहे. हॅलो, हा बोला. मला सांगा, तुम्ही तिचा कोथळा काढलात की गळ्यावरून चाकू फिरवलात की पाठीत सुरा खुपसला? सांगा लवकर. अरे कोरोना भाऊ, हात तरसनी चालवला अजून. ती पोरगी एकटी नाहीये. मग तो शिवा पण आहे तिच्यासोबत. शिवा शिवा तू तिकडे कशाला तडमडतोय? आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना की फक्त तिचाच पाठलाग करायचा, म्हणून तिचं वरचं तिकीट काढायचंय. अरे हो कोरोना भाऊ, तिला एकटीला पाहूनच पाठलाग केला आम्ही आणि इथपर्यंत आलो. पण इथं तो शिवा तिच्या समोरच उभा आहे. काय करायचं म्हणता आता? माघार घ्यायची? शिवा 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 ऐन वेळी का तडमडतो? नाही 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 नाही, माघारी फिरायचं नाही, माघारी फिरायचं नाही. हे बघा, त्या शक्तीला संपवून टाका आणि तो शिवा जर आडवा आला ना तर त्याला पण संपवून टाका आणि लगेच तुम्ही तिथून कळटी मारा. कळलं? आलं का ध्यानात? होय, ठेवतो फोन. शिवा शक्ती एकावर एक तरी. आत्ताच गेम वाजवायचा. सर, यानेच हे सगळं डेकोरेशन केलं असेल का? ही सगळी सजावट तिने स्वतःहून मला प्रेमाची कबुली देण्यासाठी तर केली नसेल. ते भारी आहे. तू का बोलवलंय मला इथे? मी कुठे बोलवलंय? उलट तूच बोलवलंयस ना मला इकडे. मी हं? मी नाही बोलवलं. मी नाही, मला तर त्या हे सगळं डेकोरेशन मी केलं नाही, तू केलं नाही, मग कोणी केलं? मला पण नाही माहित कोणी केलं. आपल्याला हॅलो, बिस्कट बिस्कट का प्लॅन सगळा? बोबला आता. ऐक ना, ते मी काय म्हणतो, ऐक ना, हे ते मी इकडे असं ऐक ना, हे दोघांच्या मध्ये तिसरा कसा आला? वस्ताऱ्या. हा, आता काय करायचं? माघार घ्यायची का? नाही, आता तिला संपवूनच माघार घ्यायची. तू इथे इथे काय करतोयस? ते मी ते 2-3 पेरू पडले ते उचलत होतो का. पेरू? या झाडाला पेरू का तुझ्या आजीने ठेवलेत का? खरं खरं सांग, काय करत होता इकडे? पेरूचं झाड नाही का? मला म्हणजे ते ऐक ना बाबा,
शिवा लागलाय खूप, तू थांब इकडे. अरे जाऊ दे ना, ते गेले पण. थांब इथे इथेच थांब. अरे सेटला किती लागले रे. हे चला हे त्याला हॉस्पिटलला घेऊन जाऊया. झालं काय बाबा, झालं काय? चला जाऊया. शेट चल चल चल. अग अग जागे तू राहणार एकटी, तुझी मॅडम कायमची जाणार वरती. शक्ती शक्ती शक्ती, तुझ्या आयुष्याचं तत्काळ तिकीट लवकरच तुझ्यापर्यंत पोहोचणार आणि तू एकदा का संपलीस की ही जागा रिकामी राहणार. वहिनी बस. काय आहे हे सगळं? आ? गावचं घर वाटतंय तुला असं पसरायला? काय नाही, ते काय झालं, हा वरती मला घाण दिसली ना, ते पुसायला असं टेबलवर चढत होतो आणि तो पाय घसरला नाही, असं पडतो असा असं. फक्त हे नव्हतं पडलं, तू आणि तुझी तुझी कळलं करून मला अजिबात पटत त्यात. सोड ते सगळं, काम आहे माझं तुझ्याकडे. वहिनी बस. तुमचा आदेश सर आखोपर, बोला काय काम आहे. सर राखोपर म्हणा. शक्तीला घेऊन मेन ऑफिसला जायचंय. तिकडे काही सामान आहे ते गोडाऊनला टाकायचंय. ओके बॉस. शक्तीला त्रास द्यायचा नाहीये हं? हो ती फक्त तुला सुपरवाइज करेल, सामानाची नोंद करेल. आलं लक्षात? हो हो हो. हो काय हो? तिला समोर उचलला होशील तू, तुझा काय भरोसा नाही. 4 माणसं हाताशी घे. पण वहिनी बॉस, शक्ती उद्या खरंच येणार आहे का? हा? का का रे येणार आहे ती? सुट्टी नाही घेतली तिने, बोलली नाही असं काहीच मला. नाही नाही नाही, म्हणजे मला वाटतं की आता सुट्टीचाच विषय निघाला, म्हणजे ती सुट्टीच असणार असं वाटलं मला. ते जरा नाहीये सुट्टी वगैरे. अरे तुला सांगितलेलं काम कर ना रे बाबा तू. हो हो वहिनी बॉस, जातो मी उद्या हेड ऑफिसला शक्ती बॉस सोबत. आता तिला तुम्ही माझं बॉसच बनवलंय तर जावंच लागणार ना. बॉसच आहे ती तुझी, कळलं तुला? तुझ्यापेक्षा जास्त शिकले ती. तू किती शिकलास? 8वी नापास. एवढ्या कमी वयामध्ये खूप कामाचा चांगला अनुभव आहे तिला. आणि तुझं काय? एक एवढूस काम दिलं ना, ते सुद्धा धड जमत ते तुला आबावटपणा करून ठेवतोस तू. वहिनी बॉस असं बोलू नका. कसं बोलू? असंच बोलणार. अरे ती शक्ती प्रामाणिक आहे, भरमिष्ट होऊन चोऱ्या नाही करत. त्या शक्ती समोर ना पाणी कम चाय आहेस तू, पाणी कम चाय. प्रिन्सने तुला डोक्यावर घेतलं ना म्हणून फक्त सहन करते तुला मी कोरोना. नाहीतर या ऑफिस मध्ये ना तुझी पिऊन सुद्धा होण्याची लायकी नाहीये. बोला बोला, मला घालून पाडून किती बोलायचंय ना तेवढं बोला. तुम्ही जिचं तोंड भरून कौतुक करताय ना, त्या काल आलेल्या पोरीला डोक्यावर घेऊन नाचताय ना, उद्या तिला भावपूर्ण श्रद्धांजली द्यायला तयार राहा. काय रे, काय चाललंय? पुनर्वण्याचे झटके वगैरे येऊ लागले की काय तुला? काय इकडे तिकडे बघून विचार करतोयस? नाही 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 नाही, काय नाही. त्याचं सगळं मला कठीणच आहे बाई. शी. हॅलो, काय झालं? रे तुम्ही कामाची वाट लावलीत. तुम्ही मला भेटा, तुमचा जीवच घेतो. हा कोणाचा जीव घेणार आहे? काय रे, हं? कसली वाट लागली? अरे कोणाचा जीव घेणार आहेस तू? नाही ते काय, हा मी माझं शर्ट इस्त्रीला दिलं होतं ना, त्या इस्त्रीवाल्याने शर्टाची वाट लावून टाकली म्हणून ते माझ्याकडून रागात आलं, जीव घेतो म्हणून. तुझ्या
तुझ्या या मूर्खपणासाठी ना एक दिवस मी तुझा जीव घे. मी बोलले घरी मी एकटी जाईन, पण तुम्ही लोक माझं ऐकाल तर शपथ. शिवारे तू हॉस्पिटलला जा, तुला खूप लागलंय. अगं Bandage- नाही लागले फार, वरवरचा वार झालाय फक्त. माझी काळजी नको करूस, स्वतःची काळजी घे. अरे मी माझी काळजी घ्यायला, मला काहीही झालं नाहीये. हल्ला तुझ्यावर झाला होता शक्ती. ए, तू इथे हल्ल्याबद्दल बोलू नकोस. अम्मा आणि अप्पांनी ऐकलं ना तर खूप टेन्शन घेतील ते. शक्ती, काय झालंय? कोणावर हल्ला झालाय? अगं अम्मा काही झालं नाहीये. तू तू चल आत, मी तुला सगळं नंतर सांगते. हा तू चल चल. ए तुम्ही पण सगळे चला आत. तुझ्या हाताला ही जखम कशी झाली? काय झालं? अयो, कोणी मला सांगेल का? अयो बोला कोणीतरी, शिवाच्या हाताला ही जखम कशी झाली? अम्मा काय नाही, ते फक्त हे बघ शिवा, तू उगाच काहीतरी खोटी कहाणी करून सांगू नकोस हा मला. तुला माझी शपथ असते बघ. मला खरं काय झालं ते खरं सांग. अम्मा अगं काहीही झालेलं नाहीये. शक्ती, तू जरा शांतच बसा. अम्मा मावशी खरंच एवढं काही झालेलं नाहीये. शिवा मला खरं काय ते सांगेल. शिवा तू सांग मला. अम्मा मी सांगतो, पण प्लीज तुम्ही जास्त टेन्शन नका घेऊ बस. शिवा सांग पटकन. अम्मा, शक्तीवर काही गुंडांनी हल्ला केला होता. अयो शक्ती, आता काय आहे नवीन? अम्मा मी म्हटलं ना टेन्शन नका घेऊ. आणि हे बघा, आम्ही पोलिसात कंप्लेंट पण केली आहे. अम्मा मावशी हे बघ, तू टेन्शन नको घेऊस. शिवाने ना शक्तीला काही होऊ दिलेलं नाहीये आणि पोलीस शोधतील ना गुंडांना. अयो पण माझ्या शक्तीवर का आणि कुणी हल्ला केलेला असतो? तिच्या जीवावर का उठले असतात कोणी? तिचं कोणाचे काय होईल असतं म्हणते मी. अम्मा तू शांत हो, काही झालेलं नाहीये, सगळं ठीक आहे. हे बघ मला साधं खरचटलं सुद्धा नाहीये. तू शांत हो. आणि ज्यांनी कोणी माझ्यावर हल्ला केलाय ना, पोलीस त्यांना लवकरात लवकर शोधून काढतील. हा तू आज चल आता. हा तुम्ही सगळे निघा आता. वस्त्रा याला हॉस्पिटलला घेऊन जा. शिवा तू आत चल बघू, मी तुझ्या जखमेवर हळद लावून देते. हा अम्मा शांत व्हा. हे बघा, तुम्हाला सांगितलं ना नका काळजी करू. फार काही नाही झालंय आणि आता मलमपट्टी करणारच आहे मी. तुम्ही शक्तीची काळजी घ्या. तिला बाहेर नका जाऊ देऊ कुठे. येतो आम्ही. हा चला चल. शक्तीवर हल्ला करणारे नेमके कोण होते रे? याआधी कधी बघितलंय तुम्ही लोकांनी त्यांना? अरे नाही ना शेठ. अरे त्यांनी तोंडावर कपडा गुंडाळला होता ना, आणि त्या झटापटीत आम्हाला त्यांना बघताच आलं नाही ना रे. हा ना, तर कापड त्यांच्या तोंडावरून काढायला पाहिजे होतं. त्या झटापटीत लक्षातच नाही आलं माझ्या पण. बरं मला एक सांगा, त्या झाडाला इतकं सजवलं कोणी होतं? शक्तीने तर मला बोलवलं नव्हतं तिकडे. मग ते झाड, तिथे फुगे फुलं एवढी सजावट कोणी केलेली? तुमच्या लोकांचा तर प्लॅन नव्हता ना? तुम्ही लोकांनी गाठ नव्हता ना घातला? खरं खरं सांगा. भावा, आता लपवण्यात काय अर्थ नाही. तू सगळा प्लॅन त्या श्रद्धाचा होता. श्रद्धेचा प्लॅन कसला? म्हणजे प्रेमाचा माहोल तयार करायचा आणि त्या प्रेमाच्या माहोलमध्ये तुम्हाला दोघांना बोलवायचं. मग तुम्ही दोघं एकमेकांना मनातल्या गोष्टी सांगणार आणि प्रेम व्यक्त कराल, असा प्लॅन होता. अरे पण तिकडे नको तेच घडलं ना. तिला काही झालं असतं तर
अरे पण भावा तू असा विचार कर ना, तुम्ही दोघे एकत्र होता म्हणून नको ते घडलं नाही. शक्ती मॅडमचा जीव वाचला. समजा ते एकटे असते आणि गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला असता तर. शक्तीला काही झालं असतं तर माझं काय झालं असतं. शक्तीला काय नको व्हायला. तिची काळजी घ्यायला पाहिजे. अरे तिची काळजी घ्यायलाच हवी ना, पण कोण घेणार, आम्ही का तू? हो ना शेठ, तू जे काय केलंस ते प्रेमा खातरच केलंस ना रे. मग आता कबूल कर, तुझं शक्ती मॅडमवर प्रेम आहे ते. नाही, इतक्यात कबुली नाही देणार मी. माझ्या प्रेमाची मी कबुली देईनच, पण त्याआधी त्या हल्लेखोरांना शोधायचंय मला. त्यांना जन्माची अद्दल घडवायची. शक्तीशी त्यांची नेमकी काय दुश्मनी आहे हे जाणून घ्यायचंय मला. या हल्ल्यामागचा खरा सूत्रधार शोधल्याशिवाय मी गप्प नाही बसणार आता. ए बा, ते नंतर बघू आपण, आधी आपण डॉक्टरकडे जाऊया. तू ऐकतच नाही. अरे किती होते डॉक्टर असतात. पण मी सांगतो ना, काही नाही झालं, नको ना टेन्शन घेऊ. डॉक्टर शिवा, नेमकं काय झालंय? हाताला काय लागलंय? ही पट्टी का बांधलीस तू? कुठं मारामारी केलीस का काय? अरे नाना, काय नाही झालंय, ते थोडस खर्चटलं येता येता. शिवा खरं सांग, हाताला नेमकं काय झालंय? अरे नाही रे बाबा, नको टेन्शन घेऊ, काय नाही झालंय. नाना तू घबरा. अरे ऐक जरा, काही नाही झालं, मी सांगतो ना तुला. ए वस्ताऱ्या, शिवाला काय झालंय नेमकं सांग बरं.